पाहिजेत. बरोबर, त्याच्यामुळे चौघ झाल्याबरोबर आपण सुरू करूयात असा विचार केला होता. ओके. येस. चला, मग आपण सुरुवात चालेल. करूयात ओंकाराची. तर आता आपण सुरुवात करूयात 20व्या श्लोकाला. आपण मागच्या वेळी 20व्या श्लोकापर्यंत 20वा घेतला होता आणि आता हो. आपण पुढे जाऊयात. तर कोण म्हणेल श्लोक क्रमांक 20 आणि मग त्यातनं पुढे त्याच्या ओव्या. पुढच्या ज्या ओव्या आहेत क्रमांक त्या 230 पासून 236 पर्यंत तुम्ही घ्या. मग आपण नाही ब्रेक नाही, घेऊ, आपण पुढे जाऊ. ओव्या राहिल्या होत्या आपल्या. अनिकेत अनिकेत राहिलंय ना थोडं. कुठला आधीचं 19च्या का? खालच्या ओव्या राहिल्या. 19व्या आपण 19च्या तेराव्या. खालच्या ओव्यांचं स्पष्टीकरण राहिलंय. स्पष्टीकरण राहिलं. ओके ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. बघा, आपल्या किती जरी ओव्या मिस झाल्या असत्या. चला, धन्यवाद. हम्म. तर हा जो आपण आधी आपण श्लोक बघूयात. श्लोक आहे, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो ये नके नचित अनिकेत स्थिरमतीर हा. भक्तिमान मे प्रियो नरहा. तर इथे तुल्य मानतो म्हणजे इक्वल मानतो कशाला? निंदा आणि स्तुती. तुम्ही बघाल की स्तुती आणि निंदा या दोन्ही कशावर आधारित आहे आपण जर म्हटलं तर दोन्ही आधारित आहेत अहंकारावरती. कोणाचं खूप वेळेला स्तुती नाही केली तर ती निंदा होते. आता जसं रामायणामधली खूप फेमस स्टोरी आहे की जेव्हा राजा दक्ष त्यांनी यज्ञ केला होता आणि त्यांना काय त्यांचे जावई म्हणजे शिव आवडत नव्हते. कारण त्यांची मुलगी त्या सती शिवांची त्याने लग्न केलं होतं आणि हे काय नेहमी असेच फिरतात, बैलावर बसून फिरतात सगळीकडे वगैरे. तर त्यांनी खूप मोठा यज्ञ केला आणि कोणालाच यांना बोलवलं नाही, बाकी सगळ्यांना बोलवलं. मग त्याच्यामुळे काय झालं की सतीच्या मनामध्ये आलं की अरे, माझ्या वडिलांच्याकडे एवढा मोठा यज्ञ सुरू आहे, मला नाही बोलवलं. मग मी जाऊन त्यांना भेटून येते, आपण दोघंही जाऊ आधी तसं म्हणते. मग शिव म्हणतात की आपल्याला इन्व्हिटेशन नाही, त्याच्यामुळे आपण जायला नको, तिथे अपमान तुझा होईल. ती म्हणते नाही नाही, माझ्या वडिलांचंच घर आहे, मला काही इन्व्हिटेशनची गरज नाही. मग ती स्वतःहूनच तिथे जाते. आणि याच्याही आधीची एक स्टोरी अशी आहे की एकदा एका यज्ञामध्ये सगळे तिथे देव बसले असतात, ऋषी बसले असतात आणि सगळ्यांच्या मध्ये शिव सुद्धा तिथे बसलेले असतात. आणि दक्ष प्रजापती म्हणजे एकदम VIP माणूस, MLA लेवलचा. तर जेव्हा दक्ष प्रजापती तिथे येतात त्यावेळी पूर्ण सभा उभी राहते, त्यांना स्टँडिंग ओवेशन, त्यांना आदर सत्कार. आणि शिव भोले बाबा मात्र कोपऱ्यामध्ये बसले असतात समाधीमध्ये. मग आता दक्ष बघतात शिवांकडे आणि म्हणतात की बघा याला किती अहंकार आहे, हा काही उठला नाही माझ्यासाठी, म्हणजे हा आता हे ढोंग करतोय हे करायचं. म्हणून त्यांना असं वाटतं की हा माझा काय झाला, अपमान झाला. भले कोणी काही त्यांना एका शब्दानेही बोललं नव्हतं तरी पण त्यांना अपमान तो वाटला. म्हणून स्तुती आणि निंदा या दोन्ही कशामध्ये असतात? आपले इगो मध्येच त्या बेस असतात. जितका इगो कमी तितका आपल्याला मान पण किंवा आपला अपमान पण कमी होतो आणि कोणी मान केला तरीही हे होतं. तर याबद्दलच्या अभ्यासामध्ये एक खूप छान ट्रिक मला सापडली. ती ट्रिक अशी आहे की जेव्हा आता खूप वेळेला काय होतं, आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे स्तुती आणि निंदाबद्दल. निंदा जी आहे ती कितीही खरी असली तरीही ती वाईटच वाटते, कडू वाटते. आणि हम्म. स्तुती ही कितीही खोटी असली तरीही ती गोडच वाटते. त्याच्यामुळे जर कोणी तुमची खूपच स्तुती करत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा गुण खरोखर माझ्यामध्ये आहे,
जर असं वाटत नसेल की हे मला वाटतं उगीच म्हणतायत, त्यांना धन्यवाद म्हणावं आणि मग पटकन आपण आपल्या मनामध्येच कृष्णाला आपण एक अर्चना करावं की हे गुण तू मला दिले नाहीस, धन्यवाद. आणि उलट पण करता येतं की जेव्हा कोणीतरी निंदा तुमची करत असतं, निंदा कोणी केल्यामुळे काय होतं की तुमचा जो इगो असतो तो एकदम कमी येतो, तो चेकमध्ये राहतो. म्हणून तुम्ही बघाल की खूप साऱ्या वेळी जे चांगले लोक असतात ते असतात चांगले पहिले 10 वर्ष 12 वर्ष, मग त्यांची सगळीकडनं नुसती स्तुती व्हायला सुरुवात होते आणि कोणीही त्यांची निंदा करत नाही. त्याच्यामुळे इगो वाढायला लागतो आणि मग त्याच्यामुळे होतं अधःपतन. म्हणून इथे जे म्हटलंय भगवंतांनी, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कळत नाहीये की ही काय स्तुती आहे की निंदा आहे, अशा वेळी आपण काय धरायचं असतं? मौन धरायचं असतं. की अशा वेळी जितकं आपण मौन धरू तितकी ती सिच्युएशन सेफली निघून जाईल. नाहीतर खूप वेळेला शब्दांनी सिच्युएशन वाढत जाते. त्याचप्रमाणे हे जे भक्त आहेत, हे भक्त कसे असतात? मौनी असतात. त्यांना मौन धारण करायला आवडतं. फक्त शब्दांनी आणि मनाने पण नाही, पण अवयवांनी सुद्धा ते मौन असतात. आणि संतुष्टो ये नके नचित, कुठल्याही सिच्युएशन मध्ये ते संतुष्ट असतात. आपण हे सगळं बघितलं होतं. मग आपण बघितलं होतं की अनिकेतः, की कुठल्याही एका ठिकाणी ते असे चिटकून बसत नाही, त्यांची सगळीकडे भ्रमंती सुरू असते. मग स्थिरमतीर भक्ती, अजून ते कसे असतात? स्थिरमती असतात. काय कारण काय होतं की आपला जो विश्वास असतो, की आता आपला समजा तुमचा ज्या कुठल्या भगवंतावरती विश्वास आहे, त्या भगवंतावरती किंवा त्या रूपावरती तो विश्वास किती ठाम आहे, ही त्याचं एक टेस्ट म्हणता येईल. कारण ज्या ज्या वेळी आपल्याला कुठली तरी डिफिकल्ट सिच्युएशन येते, त्यावेळी मनामध्ये जर असा प्रश्न उत्पन्न होत असेल की हा देव जर खरोखर असता तर माझ्यासोबत असं झालं असतं का, याचा अर्थ काहीतरी घोटाळा आहे. मग त्या पूर्ण विश्वासावरती येतो क्वेश्चन मार्क आणि विश्वास हलतो. विश्वास हल्ला की मग भक्ती पूर्ण गायबच होते. त्याच्यामुळे काय होतं की स्थिरमती, म्हणून स्थिरमती असणं अतिशय गरजेचं आहे. चांगलं झालं तरीही थँक्यू म्हणायचं कृष्णाला, आणि काहीतरी चुकीचं झालं तरीही थँक्यू म्हणायचं कृष्णाला. मग स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा, असे जे पुरुष किंवा असे जे नर, म्हणजे असे जे आपण सगळे, हे सगळे भगवंतांना प्रिय असतात. आता आपण याच्यावरच्या ओव्या बघूयात. जो निंदे ते नेघे, नेघे नेघेचा अर्थ आहे न घे. जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे. श्लाघ म्हणजे काय? हर्ष पावणे किंवा खूप खुश होणे म्हणजे श्लाघ. स्तुती न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा, तैसे निंदे आणि स्तुती मानू एके, मानू करोनी एके पांती, विचरे प्राण वृत्ती जनीवनी. म्हणून निंदा आणि स्तुती यांना समान लेखून जनामध्ये असो किंवा वनामध्ये असो, तो स्वतःच्या प्राणांचे रक्षण करतो. आता इथे प्राणांचे रक्षण म्हणजे याचा लिटरल मिनिंग नाही घ्यायचा आहे. याचं मिनिंग घ्यायचं आहे की आपली जी एक स्टेट असते की जिथे आपल्यामध्ये शुद्ध भक्ती आहे आणि आपल्यामध्ये अहंकार नाही, आपण स्थिरमती आहोत. पण जर आपण जर जंगलामध्ये असू, तर जंगलामध्ये आपल्याला ना कोणाकडनं स्तुती ऐकायला मिळेल ना निंदा ऐकायला मिळेल, बरोबर? तिथे ना मित्र आहे ना शत्रू आहे. म्हणून मग जंगल कसं आहे? जंगलामध्ये कॉन्फ्लिक्टच नाही, कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही, शांतता आहे, भयान शांतता. आणि त्यामध्ये आपण भगवंतांचं चिंतन करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा सगळ्या लोकांमध्ये येतो, तेव्हा सगळे लोक येऊन भेटतात आणि मग आपल्याला परत आपल्या त्या विश्वासाची एक टेस्ट होते की अजून आपला विश्वास स्ट्रॉंग आहे की नाही. साच लटिके दोन्ही, बोलोनी न बोले जाहना जाहला मौनी, जो भोगिता उन्मनी आरा येना. म्हणजे खरे आणि खोटे दोन्ही बोलून न बोलण्यासारखे असल्यामुळे, खरंही बोलण्यासारखं नाही, खोटंही बोलण्यासारखं नाही, असं असल्यामुळे तो मौन धारण करतो. कारण तो उन्मनी अवस्था भोगीत असता त्याला ती पुरेशी वाटत नाही. आता हे कसं आहे
की या वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था असतात. जसं आपण जेव्हा झोपतो, एक आहे आपली जागृती, एक असते आपली निद्रा अवस्था. मग आता निद्रा अवस्थामध्ये सुद्धा एक अशी अवस्था येते की आपण इतके डीप झोपलेलो असतो, डीप स्लीप, की आपल्याला तिथे कुठलंही स्वप्न पडत नाही आणि त्या ठिकाणी आपलं चित्त अतिशय शांत असतं. त्याच्यामुळे 8 तासांची कुशी बदलून बदलून झालेली झोप किंवा 1 तासाची मिळालेली पूर्ण शांत झोप, त्याच्यामध्ये ती 1 तासाची झोप जास्त महत्वाची आहे. कारण त्याच्यामध्ये आपण पूर्ण फ्रेश होतो. तर त्याला म्हणतात तुरीय अवस्था. पण अशाच अवस्थेला न झोपता सुद्धा मिळवता येणं आपल्या समाधीमध्ये, ती झाली उन्मनी अवस्था. तर जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारोखे, पाऊसे वीण न सुके समुद्र जैसा. समुद्र जसा नेहमी परिपूर्ण असतो, त्याप्रमाणे हा पुरुष व्यवहारात एखादा लाभ झाला तर हर्षित होत नाही आणि लाभ नाही झाला तर दुःखी सुद्धा होत नाही. आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही, तैसा न धरीच काही आश्रयो जो. तर त्याप्रमाणे वारा जसा एका ठिकाणी थांबत नाही, तसा तो एकाच ठिकाणाचा आश्रय धरून राहत नाही. तर आता हे आपण ऐकतोय, खूप वेळेला ऐकताना असं तुम्हाला असं वाटलंय का की हे फार डिफिकल्ट आहे म्हणून, म्हणजे खूपच मुश्किल आहे, फार अगदी उच्च लेवलची भक्ती आहे, आपल्याला जमेल की नाही जमेल असं वाटलंय कोणाला? हो, नाही. असं अवघड आहे. अवघड वाटतं. अवघड अवघड आहे वाटतं ना वाचताना सुद्धा, आणि म्हणजे आपण जेव्हा करायला जाऊ तेव्हा पण अवघडच वाटतं की तुम्ही. आचरणात अवघड आहे. हो, आचरणात आणणं अतिशय अवघड आहे. म्हणून भगवद्गीता ही अभ्यास करायला, वाचायला, म्हणायला खूप छान आहे, ऐकायला पण खूप छान वाटतं, श्लोक म्हणायला पण छान वाटतं. पण ते आपल्या आयुष्यामध्ये त्यातला एक जरी गोष्ट आपल्याला आणता आली, तरीही त्यांनी पूर्ण आयुष्य बदलू शकतं. जसं हम्म. आता आपण जर बघितलं की आता माऊलींनी इथे म्हटलं की लाभ झाला तर हर्षित होत नाही आणि तोटा झाला तर त्याला काही त्रास सुद्धा होत नाही. तसं म्हटलं तर हे किती डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंट करायला. की हम्म. आपण जर काहीतरी, आता समजा आत्ता मी वाचत होतो की टॉरेस नावाची कंपनी आहे, त्यांनी काहीतरी घोटाळा केलाय म्हणे, काहीतरी 3,000 कोटींचा घोटाळा. आणि त्याच्यामध्ये एका भाजीवाल्यांनी काहीतरी 8 करोड रुपये भाजीवाल्यांनी याच्यात लावले होते आणि ते सगळे गेले. आता आता हे जे सगळे लोक आहेत, 3,000 लोक आहेत असे की ज्यांनी सगळे पैसे त्यांचे बुडाले. या 3,000 लोकांना आपण जर इथे आणलं झूम मध्ये आणि मी त्यांना म्हंटल तुमचे पैसे गेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, शांत राहा, ते ऐकून घेतील का? नाही. नाही. मागचे ते म्हंटले माझे मागचे 9 कोटी रुपये गेले, 9 कोटी. आणि त्याच्यामुळे त्यांना महिनाभर झोप लागणार नाही, जोपर्यंत याचा काही निकाल लागत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे याच्यातनं शिकण्यासारखं असं आहे. एकच मिनिट हा. तर आपण किती कोटींवर होतो? 3,000 कोटी. तर अं, म्हणण्याचा आशय असा की आपल्याला, आपण जेव्हा आता एखाद्या कारमध्ये असू किंवा आपण एखाद्या बसमध्ये असू, तर जेव्हा ती कार त्या रस्त्याने जात असते, त्या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला ते कडे दिसतात, बरोबर? हो. मग ते कडे दिसल्यामुळे ड्रायव्हरला कळतं की याच्या पलीकडे जायचं नाहीये आणि याच्या त्या साईडला पण जायचं नाही, याच्या दोघांच्या मध्ये आपल्याला गाडी चालवायची आहे. त्याचप्रमाणे या ज्या सगळ्या ओव्या आहेत, हे आपल्याला असं ठरवायचं आहे की इन अन आयडियल स्टेट जेव्हा आपण त्या रीतीला पोचलेलो असो, त्या स्थितीला
मग तर आपल्याला चिंता करायची गरजच नाही. पण तोपर्यंत ज्या ठिकाणी आपल्याला खूप एखादा चांगला लाभ झाला तर लगेच ही ओवी आठवायची, खुश व्हायचं. पण माऊलींनी सांगितलंय खूप जास्त खुश नाही व्हायचंय. काही लॉस पण झाला तरी ठीक आहे, पण त्याच्यावर खूप जास्त सलग नाही बसायचं. कारण काय सांगितलंय माऊलींनी आणि भगवंतांनी सांगितलंय. आता बघा की आता मी तुम्हाला जग किंवा एक मंदिर सांगतो कृष्णाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे. समजा तुम्ही कृष्णाचं एक मंदिर, तुम्ही विचार करा. कुठला विचार करायचा? कृष्णाचं कुठलं मंदिर? द्वारका. द्वारका. द्वारकाधीश. द्वारकाधीशचं मंदिर आहे. तिथे कृष्णाची सुंदर मूर्ती तिथे आहे. आणि त्यांच्या समोर जवळपास एक 150 लोक त्या मंडपामध्ये आहेत. आता सगळे दर्शन करायला आलेले आहेत. त्या 150 पैकी 2 लोक असे आहेत ज्यांनी हे सगळे गुण वाचले आणि आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न ते करतायत. मग काय होतं? ते जेव्हा 150 लोक कृष्णाकडे बघत असतात तेव्हा कृष्ण पण त्यांच्याकडे बघत असतो. पण त्यांच्याकडे बघताना कृष्णाचं लक्ष त्या 2 लोकांकडे जास्त असतं. कारण का? ते माझे प्रिय आहेत. जे मी सांगितलेलं आहे इथे ते त्यांच्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे ते कृष्णाचे प्रिय भक्त असतात. म्हणून आपली इच्छा अशी आहे की आपल्यावर पण कृष्णाचं असं प्रेम असावं की आपण मंदिरामध्ये गेल्यावर कृष्ण आपल्यालाच बघावा. हे करण्यासाठी आपल्याला माऊलींनी इथे सांगितलंय की जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विण न सुके समुद्र जैसा. आणि याचा अर्थ कशासाठी आपण करावा? जसं आता एक आहे भक्ती. ठीक आहे. आपण भगवंताची भक्ती करतोच आणि त्यामुळे आपल्याला हे फॉलो केल्यामुळे कृष्णाचं प्रेम तर आपल्याला मिळेलच. पण त्यासोबत अजून काय मिळेल की आपलं जे मानस असेल ते एकदम स्टेबल असेल. आता समजा एखादा IT मध्ये काम करणारा मनुष्य, अगदी खरोखरची गोष्ट तुम्हाला सांगतो. 2020 ची गोष्ट आहे. मी एका कंपनीमध्ये काम करत होतो आणि आमच्या कंपनीचे सगळे जे CEO वगैरे होते ते सगळे होते US मध्ये. एका दिवशी कुठून तरी एक रुमरला काय म्हणतात मराठीमध्ये? कशात? अफवा. 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 पण अफवा खोटी असते. हम्म. बातमी आली म्हणायचं. हम्म. बातमी. बातमी बातमी. आली. बातमी. हा, बरोबर, बातमी. एक बातमी आली अमेरिकेवरून की आपली कंपनी कदाचित बंद होऊ शकते. खरं आहे कोणाला काही माहिती नाही. पण त्या बातमी आल्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या लोकांची मानसिक स्थिती बिघडली आणि हे मी बघतोय डोळ्यांनी. कारण मला दिसतंय 3-3 लोक कोपऱ्यात बसतायत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. लोक डायरेक्टली रिझाईन करायला सुरुवात केली. कारण एका बातमीने त्यांना सांगितलं ही कंपनी कदाचित बंद पडू शकते. त्याच्यामुळे हे काय झालं इथे? लोकांचं जे मानस होतं ते कसं होतं? अनस्टेबल होतं. थोडस एक टेबल. हवा आली आणि सगळे हल्ले. पण ज्या व्यक्तींनी भगवंताची ही गोष्ट पाळल्या असतील त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं वादळ आलं तरीही ते भक्त, ते व्यक्ती तसे अगदी एखाद्या भिंतीप्रमाणे, राहुल द्रविड प्रमाणे असे ते उभे राहू शकतात पिचवरती. काहीही झालं तरीही. त्याच्यामुळे भगवद्गीता ही आपल्याला ज्याप्रमाणे भक्ती शिकवते त्याचप्रमाणे आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला शिकवते. खंबीर राहून कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला इथे कृष्ण शिकवत आहेत. आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीच काही आश्रय जो. मला असं वाटतं की माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये मी ही ओवी फार इम्प्लिमेंट केलेली आहे. कारण मी ऍटलिस्ट 7 ते 8 कंपन्या बदललेल्या आहेत आतापर्यंत. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे काय, मी जेव्हा मायक्रोसॉफ्ट सोडली तेव्हा असे नातेवाईकांचे फोन, तू मायक्रोसॉफ्ट कशी काय सोडू शकतो अनिकेत? मला जर तेव्हा ही ओवी माहिती असती मी तेव्हा नक्कीच त्यांना म्हणून दाखवली असती की वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीच काही आश्रय जो. पण कसं आहे की काही ना काही चेंज होत असलेलाच पाहिजे. त्याच्यामुळे अनिकेत. अनिकेत, बोला. तुझं जे नाव आहे अनिकेत, एका जागी स्थिर न राहणे सार्थ झालं. एक नंबर. हे उत्तम उत्तम उत्तर मला मिळालेलं आहे. तुम्हाला माहितीये का माझी माझी बहीण अमृता, तिचा मला मेसेज आला त्या दिवशी, 3 वर्ष झाले दादा. म्हटलं हो मला माहिती आहे 3 वर्ष झाले या कंपनीमध्ये. परत टिकलाय तू अजून. बरा टिकला म्हणजे या कंपनीमध्ये.
म्हटलं हो, बऱ्यापैकी टिकलो या कंपनीमध्ये, 3 वर्ष झाले. बरं, आता आपण जरा पुढे जाऊया. आघवाची आकाश स्थिती, मला वाटतं इथे आपण पोहोचलो नव्हतो मागच्या वेळी. आघवाची नाही, आकाश 13 स्थिती. पर्यंत. काय काय अशोकजी? हम्म. नाही, 13 पर्यंत पोहोचलो होतो आपण. हा 13, बरोबर, अच्छा, 13 पर्यंत पोहोचलो. 14 झालं 14 होतं पर्यंत तेरा. पोहोचलो. अच्छा अच्छा, तेरा बरं. झालं होतं शिकवून. ओके. हे विश्वाची आघवाची माझी 13 झालं आकाश होतं, स्थिती, 14. जेवी वायुसी नित्य वसती, तैसी जगची विश्रांती स्थान जया, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना हम्म. चराचर आपण झाला. आपण आता कसं आहे झालं. की अम, आपण आता मी काही मागच्या वर्षी याच वेळेला मी होतो दुबईमध्ये. आणि दुबईमध्ये मी असताना तिथलं कल्चर एकदम वेगळं. सगळीकडे तिथलं मेजर धर्म कुठला तर इस्लाम. त्याच्यामुळे सगळी लोक वेगळी, त्यांचे खानपान वेगळं, ड्रेसिंग वेगळं. परंतु आपण जर हे फॉलो केलं, हे विश्वाची माझे घर, तरीही आपल्याला ती सगळी अनोळखी लोक सुद्धा आपलीशीच वाटू शकतात. त्याच्यामुळे जो भगवंतांचा प्रिय भक्त असेल तो असा कुठलाही भेदभाव करणार नाही. मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. आपण हे पण बघितलं होतं की हो, भगवंतांनी आता बरोबर. त्याच हम्म. त्याच द्वारिकाधीश मंदिरामध्ये जी कृष्णाची मूर्ती आहे, त्यांच्या डोक्यावर जो मुकुट आहे, त्या मुकुटातला त्यातलं मुख्य कोणी मणी म्हणजे तो भक्त होईल जो हे सगळं फॉलो करतो. हम्म. तरी तमाशे. श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदा शिवू. हे आपण नव्हतं बघितलं. तरी श्रद्धा नाही. वस्तुसी आदरू, करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदा शिवू. म्हणून पण श्रद्धावानाचा आदर कसा करावा. जो कुठला व्यक्ती श्रद्धावान असेल, ज्याची भगवंतामध्ये खूप श्रद्धा असेल, त्याचा आदर आपण कसा करावा. बाय द वे, हा एकदम खरा प्रश्न आहे. तुम्हाला जर कोणाला भेटायचं असेल आणि भेटताना तुम्हाला माहिती आहे की या व्यक्तीचं धर्मामध्ये खूप असतं, ते जप करतात, वाचन करतात, मग आपण त्यांना काय गिफ्ट द्यावं असा सुद्धा एक प्रश्न येतो. तर अशा वेळी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी हे अतिशय उत्तम प्रतीचं गिफ्ट कोणासाठीही असू शकतं. म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी ज्ञानेश्वरी असेल तरी सुद्धा, किंवा रामचरितमानस. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या ओळखीच्या कोणाला गिफ्ट द्यायचा विचार करत असू, त्यावेळी ज्ञानेश्वरी गिफ्ट करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. कारण हा एक प्रयत्न मी गेले काही वर्ष करत आलेलो आहे. की माझा जो यातला एकदम जवळचा मित्र आहे, मी त्याला त्याच्या वाढदिवसाला रामचरितमानस गिफ्ट केलं होतं. आता तो अजूनही तो त्याच्या मंदिरामध्ये ठेवतो, घरच्या ह्याच्यामध्ये. आणि आता जेव्हा पुण्याला आलो होतो त्यावेळी सुद्धा ज्ञानेश्वरीची एक प्रत सोबत आणली होती. ती आत्ता इथे एका व्यक्तींना, आपल्याकडे त्या स्नेहल म्हणून ज्या येतात, त्यांना आत्ता मी तिथे दिली. लास्ट टाइम आम्ही भेटलो तेव्हा. त्यामुळे इथे माऊलींनी जे म्हटलंय की श्रद्ध नाही तरी श्रद्धा वस्तूसी आदर. नाही, ओवी क्रमांक कुठली? 16 झाली. 16 हा, झाली. 16वी, हा, बरोबर. श्रद्धा तरी हे वस्तुसी आपले आदरू, आता करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु श्री सदाशिव. गुरु सदाशिव. श्रद्धावानाचा आदर कसा करावा हे समजून घेण्याची ज्याची इच्छा असेल, त्याने काय करावं? शंकरांना गुरु करावं. कारण शंकरांना माहिती आहे की श्रद्धावानांचा आदर कसा करावा. ऍक्च्युली मला या ओवीवरती थोडंसं अजून चिंतन करायला आवडेल. कारण याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की माऊलींनी एका कुठल्या तरी स्टोरीचा रेफरन्स केलेला आहे की शिव यांनी श्रद्धावानाचा आदर कधी केला. तर याचा मी एक मार्क करून ठेवतो. या ठिकाणी परत यायचं आहे. बरं. परी हे असे आता महेशाते वानिता. वानिता म्हणजे काय? स्तुती करता. आत्मस्तुती होता संचारू असे. म्हणून पण हे बोलणे आता पुरे. कारण त्या भक्ताने काय केलंय? हरी आणि हर हा जो भेद आहे, हा आत्मस्तुतीचा दोष त्याच्या पदरी पडेल. तर आपल्याकडे दोष कुठले कुठले म्हटलेले आहेत की आपण स्वतःची स्तुती करणं हा एक दोष आहे. म्हणून आपल्या आत असलेल्या आत्मारामाची खूप स्तुती केली
तर ती आपली पण स्तुती केल्यासारखं होईल, म्हणून तो दोष लागेल, म्हणून माऊली म्हणतात हे आता पुरे. या लागी हे नोहे म्हणितले रमा नाहे, अर्जुना मी वाहे श्री तयाते. पण हे बोलणे आता, म्हणून रमानाथ श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हा दृष्टांत नको, मी त्या भक्ताला आपल्या मस्तकी धारण करतो. आणि तुम्ही बघाल की भगवंत खरोखर त्यांना धारण करतात. ज्या ऋषींनी त्यांच्या छातीवरती पाय मारला, ते त्या पायाचे मार्क्स त्यांनी आपल्या छातीवर धारण केलेले आहेत सगळीकडे. प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला ते दिसतील सुद्धा. त्यामुळे हे जे म्हणतायत की मी त्या भक्तांना धारण करतो माझ्यावरती. यया लागी हे नोहे म्हणितले रमा नाहे, अर्जुना मी वाहे श्री तयाते. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू. कारण जो चौथा पुरुषार्थ म्हणजे कुठला, धर्म, अर्थ, अर्थ काम, मोक्ष. मोक्ष. म्हणून चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. तर म्हणून चौथा पुरुषार्थ जो मोक्ष, तो हाती घेऊन साऱ्या जगाला जो भक्ती मार्गाचा धडा देतो. की तो हाती घेऊन का धडा देतो, त्याचा अर्थ असा आहे की या भक्ताचा ऑब्जेक्टिव्ह असं नाहीये की मला मोक्ष मिळवायचा आहे. तसं असतं तर काय झालं असतं, मोक्ष मिळाल्याबरोबर भक्ती संपली, बरोबर. पण तसं नाही, त्यांना कधीही जाण्याचा ऑप्शन आहे, हवं तेव्हा त्यांना मोक्ष मिळेल. पण ते मोक्ष घेत नाही, कारण त्यांना भगवंतांची भक्ती करायची आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की एका हातात मोक्ष तो ठेवतो, पण न वापरता भगवंताची तो भक्तीच करत राहतो. जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. याचा अर्थ आहे देवघेव. कशाची कशाची देवघेव करतो, मोक्षाची. ज्यांना कोणाला मोक्ष हवा असेल, जसा काही भगवंतांचा एजंट असतो बनतो, की ज्यांना भगवंतापर्यंत पोचता येत नाही ते या भक्तापर्यंत पोचतात, आणि या भक्तच त्यांना मोक्ष देतो. म्हणून मोक्षाची सोडी बांधी करी. सोडी बांधी म्हणजे आधी असायचं ना, ते लोक गाठोडे बांधायचे आणि गाठोडे सोडायचे. गाठोड्यामध्ये असायचं जे काय असेल ते विकतायत ते. म्हणून सोडी बांधी करी, की जया जळाची हे परी तळवटू घे. तो स्वतः कैवल्याचा अधिकारी असल्यामुळे स्वेच्छेने मोक्षाची देवघेव करतो, आणि पुन्हा पाण्याप्रमाणे सदैव लीन नम्र असा तो असतो. म्हणजेच कसं, की आता मी आतापर्यंत माझ्यामुळे 10 लोकांना मोक्ष मिळालाय असं तो स्वतःचं मार्केटिंग करून पोस्टर लावत नाही. तो काय करतो, पाण्याप्रमाणे तो परत निर्मळ असतो. म्हणून निघा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. बघा आलंच रेफरन्स, टाच धरू हृदयी आम्ही. आणि तुम्ही बघाल तर हे माऊलीने दुसऱ्यांदा लिहिलंय की डोक्यावरचा मुकुट करू म्हणून. मगाशी पण सांगितलं होतं, म्हणून निघा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. तयाचिया गुणांची लेणी, लेवणू लेवहू आपुलिये वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. तो स्वतः काही म्हणून आम्ही त्याला वंदन करतो, त्याला मुकुटाप्रमाणे धारण करतो, व त्याच्या लत्ता प्रहाराचे चिन्ह सुद्धा आम्ही हृदयी धारण करतो. मी म्हटलं ना, माऊली इथे जे जे म्हणतायत हे सगळे कनेक्शन्स आहेत कुठल्या तरी एका कहाणीला. त्याचे गुणवर्णन करून आम्ही आमची वाणी, त्याचे वर्णन, त्या भक्ताचं गुणवर्णन कोण करतं, कृष्ण करतात. कधी करतात, 12व्या अध्यायामध्ये करतात. आत्ताच आपण ऐकलं 36 गुण. म्हणून त्याचे गुणवर्णन करून आम्ही आमची वाणी, त्याची असल्यामुळे, नाही, त्याची कीर्ती श्रवण, सॉरी, त्याचे गुणवर्णन करून आम्ही आमची वाणी, आणि त्याची कीर्ती श्रवण करून आम्ही आमचे कान सुशोभित करतो. आता समजा कोणाबद्दल बोलणं सुरू असेल तर समजा श्रीराम बोलतायत हनुमानाबद्दल. कारण ज्या ज्या ठिकाणी श्रीराम कथा सुरू असते, रामायण, त्या ठिकाणी अग्रश्रोता कोण असतो, हनुमान. हनुमान हनुमान. सूक्ष्म रूप घेऊन कुठेतरी बसून ऐकत असतात. त्याचप्रमाणे
ज्या ठिकाणी हनुमंताची पूर्ण स्टोरी सुरू असते त्या ठिकाणी श्रीराम येऊन बसतात ऐकण्यासाठी. कारण काय? हो. कारण हनुमंताच्या गाथेचा त्यांच्या कर्णांना असलेला तो एक अलंकार असतो. म्हणून त्या तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू, तो पहावा हे डोहळे, म्हणूनी अचक्षुषी मज डोळे, हाती चेनी लीला कमळे पूजू तयाते. आता भगवंत कसे आहेत? भगवंत आहेत निर्रूप, त्यांना कुठलंही रूप नाही. पण कुठलंही रूप नसल्यामुळे त्यांच्याकडे डोळे पण नाही. मग मग श्रीराम हनुमंताला बघणार कसे? मग हनुमंताला बघण्यासाठी डोळे धारण केले. आणि पुढे म्हटलंय, भक्ताला पाहण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे निर्गुण असा जो मी, तो नेत्र आदी इंद्रिय धारण करतो व हातातील कमळाने त्याचे पूजन करतो. जणू काही हे कोणासाठी बोलणं सुरू आहे? ध्रुवसाठी बोलणं सुरू आहे. जसा ध्रुव बालक जसा त्या पूर्ण जंगलामध्ये बसून तपश्चर्या करत होता आणि त्याच्या समोर जेव्हा त्याला स्तुती करायची इच्छा झाली तेव्हा ते कमळ त्यांनी त्याच्या गालाला लावलं आणि लावल्याबरोबर त्याला सगळी स्तुती आली आणि त्यांनी खूप सुंदर स्तुती त्यांनी तिथे केली. म्हणून इथे जे माऊलींनी म्हटलंय, हातातील कमळाने आम्ही त्या भक्ताचे पूजन करू, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. जणू काही हे आता आपण परत जातो आहे प्रल्हादाकडे, की हम्म. त्या ठिकाणी नृसिंह नव्हते त्या खंब्यामध्ये, पण त्यांनी म्हटलं इथे नारायण आहे, म्हटल्याबरोबर ते तिथे आले, त्यातनं निघाले, हिरण्यकश्यपूचा वध सुद्धा केला. आणि जणू काही हा सगळा बाकीचा अजेंडा होता. मेन त्यांना काय करायचं होतं? त्यांना प्रल्हादाला आलिंगन द्यायचं होतं. म्हणून त्यांनी हात धारण केले. नाही जायचं ठरलं. म्हणून त्याला आलिंगन देण्यासाठी मी दोन हातांवर दुसरे अजून दोन हात लावतो आणि ठरवू आपण म्हणून आम्ही अवतार धारण करतो. मला दोन हात पुरत नाही म्हणून मी चार हात घेऊन येतो त्याला आलिंगन देण्यासाठी. तया संगाचेनी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपमू. की माझ्या संगतीच्या सुखासाठी, त्याच्या संगतीच्या सुखासाठी विदेही असणारा जो मी, तो देह धारण करतो. तुला काय सांगू, त्याच्याविषयी असलेल्या माझ्या प्रेमाला उपमाच नाही. तेणेसी तेणेसी आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे. त्याची आणि आमची मैत्री असली तर ते नवलच कसले. त्याची आणि आमची म्हणजे कोणाची? तो भक्त आणि भगवंत यांची मैत्री आहे. म्हणजे आता नवविधा भक्ती जी आहे त्यामध्ये सगळ्यात वरची 9वी भक्ती कुठली? सख्य योग, सख्य भक्ती, की आपण भगवंतांचे मित्र बनतो तिथे. म्हणून इथे जे भगवंत म्हणतायत की तो माझा मित्र बनतो, याचा अर्थ सख्य भक्ती करतोय तो, 9व्या प्रकारची भक्ती. आज मला वाटतंय सगळ्या ओव्या इतक्या गोड आहेत की असं वाटतं आता वाचतच राहावं. तेणेसी आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे. पण तेही आता आता कसं आहे की आधीची जी ओवी आहे ना ती अर्धी आपल्याला घ्यायची आहे मग पुढची वाचायची आहे. आता इथे त्यांनी म्हटलंय, तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते आवडती हे. म्हणून या दोन अर्ध्या अर्ध्या ओव्या मिळून पण एक नवीन नवी तयार होते की त्या भक्तांचे चरित्र जे ऐकतात त्यांना भगवंत त्यांना सुद्धा खूप आवडतात. नाही, भगवंतांना ते खूप आवडतात. म्हणजेच काय? म्हणजे आपल्याला ज्यावेळी आपण त्या भक्तांचं चरित्र ऐकतो, मन लावून ऐकतो, त्यावेळी भगवंतांना आपण आवडतो. म्हणून त्या भक्तांचे चरित्र ऐकणं हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आता जसं श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे त्याला इतकं महत्व का आहे? कारण श्रीमद भागवत मध्ये खूप साऱ्या कथा कुठल्या आहेत? या भक्तांच्या कथा आहेत. आणि या भक्तांच्या कथा भगवंतांना खूप आवडतात. म्हणून ज्यावेळी महाभारतानंतर जेव्हा कृष्ण आपला देह सोडून परत त्यांच्या धाम जाणार होते त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की आता तुम्ही गेल्यावरती याचं काय होईल. मग त्यांनी आपलं पूर्ण शक्ती त्यांनी श्रीमद भागवत मध्ये उतरवून ठेवली. आणि म्हणूनच ती भक्ती, ती पूर्ण शक्ती कुठे आहे? ज्या भागवत. ग्रंथामध्ये त्यांच्या सगळ्या भक्तांचं चरित्र आहे
तिथेच त्यांची पूर्ण शक्ती आहे. म्हणून श्रीमद भागवत जर तुमच्या घरी असेल तर नक्की तुम्ही वाचायला सुरुवात करा. नसेल तर नक्कीच घेऊन या आणि मग वाचायला सुरुवात करा. बरं, तरी अम, तेही प्राणापरवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. आता बघा, जे भक्त चरित्र ऐकत सुद्धा नाहीयेत, फक्त भक्त चरित्रांची प्रशंसा करतायत की भक्तांचं चरित्र किती सुंदर असतं, हे जे सांगतात त्यांना सुद्धा भगवंत आवडतात. आता कसं आहे, हे लिंक्ड इन तुम्ही ऐकलं असेल, एक वेबसाईट आहे, तिथे सगळेजण जॉईन करतात. तर तिथे नेटवर्क असतं. आता जसं मी रवी काकांना ओळखतो, तर ते माझे नंबर वन किंवा लेवल वन कनेक्शन. मग आता रवी काकांच्या ओळखीचे कोणी, त्यांना मी ओळखतो नंबर टू लेवलचं कनेक्शन, लेवल टू. हम्म. आणि तुम्ही ज्यांना ओळखता ते कोणाला तरी ओळखतात, मग मी त्यांना ओळखतो लेवल टू कनेक्शन किंवा लेवल थ्री कनेक्शन. असं इथे भगवंत सांगतायत की भगवंत आणि त्यांच्या आवडीचे हम्म. भक्त हे लेवल वन कनेक्शन. त्या भक्तांचं चरित्र जे म्हणतात गातात ते लेवल टू कनेक्शन. आणि त्या भक्तांचं चरित्राची जे फक्त स्तुती करतात ते लेवल थ्री कनेक्शन. भगवंत म्हणतात की मी या सगळ्यांना मला हे सगळे खूप आवडतात. कारण कशाबद्दल? ते त्यांचे भक्त यांच्याबद्दल बोलतात म्हणून. जो हा अर्जुन स आदि अंत म्हणून साध्यंत, जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत, भक्ती योगू समस्त योग रूप. आपण जसं म्हटलं की योग म्हणजे कसा आहे, योग हा ग्ल्यू आहे. भक्ती योग, आणि हा ग्ल्यू कशासाठी आहे? हा ग्ल्यू आपल्याला कनेक्ट करतो भगवंतासोबत. म्हणून भक्ती योग म्हणजे आपण आणि भगवंत दोघांना जोडण्यासाठी काय वापरायचं आहे? भक्ती योग वापरायचा आहे. म्हणून हा भक्ती योग झाला. म्हणून अर्जुन हा साध्यंत सांगितला प्रस्तुत, भक्ती योग समस्त योग रूप, जेणे मी प्रीती करी, ज्यांच्यावर माझी प्रीती आहे, का मनी शिरसा धरी, एवढी थोरी जया स्थिती ये. किंवा अर्जुना, आम्ही जो सविस्तर वर्णन केला तो योग रूप संपूर्ण भक्ती योग जाणून घे. ज्या भक्ती योगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्ती योग युक्त पुरुषावर मी स्वतः प्रेम करतो, मी त्यांचे ध्यान करतो, अथवा मी त्याला मस्तकी धारण करतो. आता तिसऱ्यांदा आलं बघा, मी त्यांना मस्तकी धारण करतो, हे तिसऱ्यांदा आलं हम्म. याच श्लोकाच्या ओव्यांमध्ये. मग आता आपण जाऊयात श्लोक क्रमांक 20 वरती. ये तू धर्माद अमृतम इदम. कोण म्हणेल? म्हणू का सर मी? म्हणू का? हा, अशोकजी तुम्ही श्लोक म्हणा, श्लोक आणि हा. पहिल्या 6 ओव्या. आणि हो रवी हो. काका तुम्ही पुढच्या 6 ओव्या म्हणा, 37 पासून 47 बर बर पर्यंत. बर बर. अशोकजी. ये तू ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव ये प्रियः. पण जे श्रद्धावान मतपरम झालेले भक्त, माझे एकनिष्ठ भक्त, हे वर सांगितलेले धर्माला सोडून नसलेले धर्मरूप अमृत मोक्षाचे साधन करीतात, ते श्रेष्ठ भक्त मला परमेश्वराला अतिशयच प्रिय आहेत. ते हे गोष्टी रम्या अमृतधारा धर्म्या धर्म्य करीती प्रतितिगम्य, आई कोणी जे तैसीची श्रद्धेचे नि आदरे, जयांचे ठाई विस्तरे जीवी जया थारे, जे अनुष्ठित परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी, ये अर्थी प्रेम धरुणी, हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै पार्थागा जगी, तोची तेची भक्त तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचुनी आन गोमटे नाही, तयाचे आम्हा व्यसन, ते अमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती पै.
आता रवी काका पै तुम्ही प्रेम वाचू पुढे. हा पुढचं वाचा. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ऐसे निज निजजनानंदे तेणे जगदारी कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. राया जो निर्मळू निष्कलंक लोककृपाळू, शरणागता प्रतिपाळू शरण्युजो. पै सुरसहाय शिळू लोकलालन लिळू, प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. जो धर्मकीर्ती धवळू, अगाध दातृत्व सरळू, अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू. जो भक्तजन वत्सलू, प्रेमळ जन प्रांजळू, सत्य सेतू सकळू कलानिधी. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा, सांगे हेरू दैवाचा ऐक तू असे. आता ययावरी निरोपिती परी, संजयो म्हणे अवधारी. धृतराष्ट्राते धृतराष्ट्राते तेची रसाळ कथा, मराठिया प्रतिपथा आणि देईल आता अवधारी जाऊ. ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत बोळ गावे ती आम्ही. हे पडविलो गुरुजी ती स्वामी स्वामी निवृत्ती देवी. इति श्री ज्ञानदेव विरचिता विरचितया विरचितायाम भावार्थ भावार्थ दीपिकायां द्वादशोऽध्यायः. बर, आता आपण आधी हा श्लोक बघू आणि मग आपण त्यावरच्या ओव्या बघूया. तर श्लोक क्रमांक 20, त्यामध्ये काय म्हटलंय? ये तू धर्म्य अमृतम इदम मृतमिदम्. यथोक्तम पर्युपासते, की माझ्यावर श्रद्धा ठेवून आणि मतपरायण होऊन. आता हे पुढे पण आलेलं आहे. जे माझे भक्त आत्तापर्यंत सांगितलेला जो धर्मयुक्त आणि अमृतासारखा उपदेश, मी जसं मागे म्हटलं होतं की अमृत अष्टक ज्याला म्हणतात, ते अमृत अष्टक मधला अमृत शब्द आपण दिलेला नाहीये, तो भगवंतांनीच सांगितलेला शब्द आहे. की हे जे 8 श्लोक आहेत हे अमृत अष्टक आहेत. की म्हणून इथे भगवंतांनी म्हटलंय की हे अमृतम इदम यथोक्तम पर्युपासते, श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव ते मे प्रिय. अतीव प्रिय म्हटलेलं आहे. ह्याच्या आधी काय म्हटलं होतं? सच मे प्रिय, सच मे प्रिय, सच मे प्रिय. प्रिय म्हटलं होतं, आता काय म्हटलंय? अतीव प्रिय. जणू काही त्यांचं अतिव. प्रेम उफाळून येत आहे, अजून प्रेम येत आहे त्यांना भक्तांवरती. असं एक्साइटमेंट इथे म्हणतायत की असे भक्त तर मला अतिप्रिय आहेत, असं भगवंत म्हणतायत. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? श्रद्धा. सगळ्यात महत्वाची काय आहे? श्रद्धा. की माझ्यावर श्रद्धा ठेवून, ही पहिली कंडिशन. दुसरं सांगितलं मतपरायण. मतपरायणचा अर्थ प्रत्येक केलेलं कार्य कायिक वाचिक मानसिक तिन्ही करायचं भगवंतासाठी. हे जर आपण करत असू तर मग ते काय करतो आहे? मतपरायण. मग जे माझे भक्त आतापर्यंत सांगितलेला धर्मयुक्त आणि अमृतासारखा उपदेश याचे आचरण करतात, ते मला अतिशय प्रिय होतात. आता हे जे उपदेश आहे हा अमृतमय काय आहे? का आहे? कारण जो भक्त प्रल्हाद, ज्या भक्त प्रल्हादानी हा पूर्ण उपदेश त्याच्या जीवनामध्ये आणला, आता भक्त प्रल्हाद राहतो का आपल्याकडे? नाही. नाही. परंतु त्याचं नाव, त्याची कथा अजूनही आहे. बरोबर? याचा अर्थ तो काय आहे? अमृतमय आहे. तो अजूनही गेलेला नाही, अजूनही तो आपल्यामध्येच आहे, भक्त प्रल्हाद. त्याचप्रमाणे भगवंत माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या पण आयुष्यामध्ये त्यांनी हे सगळे गुण आणले. म्हणूनही त्यांच्या गेल्याच्या 750 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांची ज्ञानेश्वरी वाचतोय. म्हणजेच काय आहे? की ते सुद्धा अमर झालेले आहे, म्हणून अमृतमय. बरं, आता याच्यावरती आपण ओवी बघूयात. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य. धर्म्य म्हणजे धर्माला मान्य असेल ते. करीती प्रतितिगम्य ऐकोनी जे. मग त्या त्या आता त्या म्हणजे काय? आधी काय? आधी प्रिव्हियस ओवी बघायची. बरोबर? आपला हा आपण हे शिकतोय आतापर्यंत. जेणे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी, एवढी थोरी जया स्थिती ये. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिदिगम्य ऐकोनी जे.
म्हणून ज्या भक्ती योगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्ती योगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रेम करतो, मी त्यांचे ध्यान करतो अथवा मी त्याला मस्तकी धारण करतो, त्या या योगाच्या रमणीय, सुरस आणि धर्माला अनुकूल असलेल्या गोष्टी ऐकून जे याचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे ज्यांच्या चित्तामध्ये या भक्तियोगाबद्दल श्रद्धायुक्त आदर असतो. आदर हा अजून पण असतो. एक आदर असतो भीतीयुक्त आदर, की आता आपण कुठल्या तरी मोठ्या ऑफिसरला भेटायला जायचं आहे, मग आपण त्यांना भेटायला जर लेट झालो तर मग ते आपल्यावर रागवतील आणि आपला प्रोजेक्ट रिजेक्ट करतील. तिथे पण आदर आहे, पण तो श्रद्धायुक्त नाही, तो कसा आहे, भीतीयुक्त आदर आहे. म्हणून भगवंत म्हणतात की माझे भक्त मला भिवून माझी हे नाही करत, भक्ती करत नाही, ते माझी प्रेमयुक्त भीती नाही, भक्ती करतात. बर, तर त्याचप्रमाणे ज्यांच्या चित्तामध्ये या भक्ती योगाबद्दल श्रद्धायुक्त आदर असतो, त्याचे मनात तो उत्तम रीतीने ठसतो. काय ठसतो? तो भक्ती योग त्यांच्या मनामध्ये उत्तम रीतीने बसलेला असतो व त्याचा विस्तार होऊन जे त्याचे आचरण करतात. आता हा त्याचा विस्तार कसा होतो? की समजा आपण गुण घेतला की मान आणि अपमान दोघांना तो तुल्य ठेवायचा, आपण हा एक गुण घेतला. आता एका भक्तानी त्याच्या आयुष्यामध्ये हा गुण खूप प्रॅक्टिस केला. त्याच्या आयुष्यामधल्या ऍटलिस्ट 6 ते 7 वेगवेगळ्या घटना आहेत ज्या ठिकाणी त्यांनी हे करून दाखवलं. म्हणजेच त्या भक्तांनी काय केलं, त्यांनी तो एक गुण घेतला आणि तो गुण त्यांनी विस्तार केला. म्हणून त्यांचं आयुष्य हा त्यांचा मेसेज. हे ऍक्च्युली कोट आहे महात्मा गांधींचं, आणि ते सुद्धा बेस्ड कशावर होतं? भगवद्गीतेवरच होतं. की जेव्हा गांधीजी त्यांच्या वयाच्या एकदम शेवटी होते, त्यावेळी त्यांना एका पत्रकाराने येऊन विचारलं होतं की तुम्ही इतके वर्ष जगले आणि तुमच्या आयुष्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे पण झाले, मग तुमच्या आयुष्याच्या सगळ्या मिळून एक मेसेज काय, तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिताल? तर तेव्हा गांधीजी म्हणाले की माझं आयुष्य हाच माझा मेसेज. मग तो चांगला असो किंवा वाईट, ज्या मी चुकी केल्या त्या तुम्ही करू नका, हा एक त्यातनं मेसेज. बरं, मग पुढे अम, आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्याच्या मनाची स्थिती असेल त्याचे ठिकाणी उत्तम शेतामध्ये पेरणी केल्याप्रमाणे हा भक्ती योग फलद्रूप होतो. आता याला म्हणतात फोर शॅडोविंग, की पुढे जे होणार आहे त्याची आपण एक हलकी झुळूक लोकांना सांगणं. म्हणून परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. पुढला अध्याय कुठला आहे आपला? क्षेत्रज्ञ योग. हा, नाही, प्रकृती पुरुष विवेक. पण हा. त्यामध्ये त्यामध्ये पहिला श्लोक तोच आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. त्याच्यामुळे क्षेत्रज्ञ आता पुढे तेच येणार आहे. म्हणून माऊलींनी या श्लोकाला एक्सपॅन्ड करताना पुढलं पण आपल्याला सांगितलं की पुढे काय होणार आहे. की जसं चांगल्या शेतामध्ये पाणी टाकल्यावरती जसं खूप छान पीक येतं, त्याप्रमाणे आपल्या मानसरूपी शेतामध्ये आपण जेव्हा ही 36 बियाणं जेव्हा आपण पेरू, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप छान पीक उत्पन्न होईल, सात्विक पीक उत्पन्न होईल. आणि याचीच आपल्याला माऊली आपल्या याच्याबद्दल सांगतायत. परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. परी माते परम करुणी. परम म्हणजे काय? श्रेष्ठ, साध्य. माते म्हणजे भगवंतांना आपण साध्य केलं. याचा अर्थ अजून एक आहे, आपण भगवंतांना साधन केलेलं नाही. एखादा व्यक्ती म्हणेल की मला की नाही आता फरारी नावाची गाडी घ्यायची आहे, भगवंत मी तुझी खूप भक्ती करणार म्हणजे मला फरारी गाडी घेता येईल. याचा अर्थ काय? भगवंत हे साधन झाले, साध्य नाही. त्यांचा आपण वापर करून घेतला ती गाडी मिळवण्यासाठी. म्हणून ते म्हणतात की जे मला साध्य मानतात, ये अर्थी प्रेम धरुनी हेच सर्वस्व मानुनी घेती जे पै. पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी. मला वाटतं हे जे वाक्य आहे हे तुम्ही सगळ्यांनी अंडरलाईन करून ठेवा. पार्था गा जगी
तेच भक्त तेच योगी. त्यांनी कधीही योग अभ्यास केलेला नसेल तरीही माझ्या मते तर हेच भक्त हेच भक्त सुद्धा आहेत, हेच योगी सुद्धा आहेत. उत्कंठा तया लागी अखंड मज, की त्यांच्याबद्दल मला सारखी उत्कंठता असते की आता हा व्यक्ती काय बोलेल, तो काय करेल पुढे. ते तीर्थ ते ते- ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. की आम्ही सांगितल्या आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्याच्या मनाची स्थिती असेल त्याच्या ठिकाणी उत्तम शेतामध्ये पेरणी पेरणी केल्याप्रमाणे हा भक्तियोग फलद्रूप होतो. आणि माझ्याविषयी पूज्य भाव धरून जे या भक्तियोगाविषयी प्रेम बाळगतात व माझी प्राप्ती हेच जीवाचे परमसाध्य असे समजतात, पार्था, या जगामध्ये तेच भक्त तेच योगी, आणि म्हणूनच त्यांच्याविषयी मला अत्यंत प्रेम वाटतं. बघा आता परत शब्द आला, त्यांच्याविषयी मला प्रेम वाटतं नाही, त्यांच्याविषयी मला अत्यंत प्रेम वाटतं. हा अत्यंत अति हम्म. महत्वाचा आहे. मग भगवंत म्हणतायत की हे जे भक्त असतील हेच तीर्थ. मग आता तो जर भक्त त्याच्या आयुष्याच्या शेवटी हलू शकत नाही, हॉस्पिटलमध्ये बेडवरती झोपलेला आहे, तर भगवंत येऊन त्याच्या बाजूला उभे राहतील, कारण ते हॉस्पिटल म्हणजेच तीर्थक्षेत्र होईल. म्हणजेच काय, तेच तीर्थ आणि तेच तीर्थक्षेत्र, म्हणून जगात पवित्र सुद्धा तेच भक्त, की ज्यांना भक्ती कथा अत्यंत आवडतात. मग ज्या लोकांना भक्ती कथा खूप आवडतात, भगवंताच्या भक्तांच्या कथा, ते सुद्धा लोक भगवंतांना खूप आवडतात. आमच्या ध्यानाचा विषय सुद्धा तेच असतात, आमचे देवता पूजनही तेच असतात, आणि त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरे काहीही गोड वाटत नाही. तसं म्हटलं तर कृष्ण हे पूर्ण जगाचे देवता, पूर्ण जगाचे पिता. तरीही ते हम्म. म्हणतात की मी जेव्हा देवता पूजन करतो, मी तेव्हा तेव्हा या भक्तांचं पूजन करतो. म्हणून तुम्ही बघाल की ज्या ज्या वेळी देवतांना श्राप मिळाले आहेत त्यावेळी त्या देवतांनी काय केलंय, त्यांनी भक्तांसोबतच पंगे घेतलेले आहेत. या भक्ताला काहीतरी करेल, किंवा त्या इंद्राने येऊन गोकुळावरती खूप सारा पाऊसच पाडायला सुरुवात केली. मग लगेच इंद्राला काय मिळाली, शिक्षा मिळाली, कारण त्यांनी भक्तांना त्रास दिला म्हणून. आम्हा त्यांचे व्यसन, काय शब्द आहे बघा, व्यसन म्हटलेलं आहे. हम्म. मला त्या भक्तांचं व्यसन आहे. ते आमुचे निधी निधान, म्हणजे आमचा परम ठेवा, किंबहुना समाधान ते मिळती तई, आणि ते भेटतील तेव्हाच आम्हाला समाधान होते. म्हणजे जणू काही जेव्हा तो भक्त जेव्हा मंदिरामध्ये येतो, तो दर्शन करण्यासाठी तर नाही, पण भगवंतांना शांती मिळावी म्हणून तो भगवंत तिथे येतोय मंदिरामध्ये, सुद्धा म्हणता येईल. जे प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पंडुसता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. अशा प्रेमळ भक्तांच्या कथेचा जे अनुवाद करतात त्यांना आम्ही आमचे परम दैवत मानतो. ऐसे निज जन आनंदे, तेने जगद आदि कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. म्हणून जो निर्मळ, निष्कलंक आणि लोकांवर नेहमी कृपा करणारा, शरणागतांचे रक्षण करणारा आणि शरणाला जाण्याला योग्य असा, आणि देवांचा सुद्धा सहाय्यकारी लोकपालन ही ज्याची लीला आहे, आणि शरणागतांचे पालन करणे हा ज्याचा खेळ आहे, ज्याची धर्मरक्षक म्हणून उज्ज्वल कीर्ती आहे, अपार औदार्याने तो विषम भाव रहित आहे, आणि बलवानांमध्ये बलिष्ठ, आणि बलीच्या प्रेमाने ज्याने स्वतःला बांधून घेतलेले आहे. बघा किती वर्णन केलेलं आहे माऊलींनी भगवंतांचं, आणि सुंदर वर्णन आहे. आपण एक एक करून बघू. एक आहे निज जन आनंदे, म्हणजे स्वभक्तांचा तो आनंद आहे. जगद आदी कंदे, म्हणजे जगदाचा तो आदी पुरुष आहे. आपण म्हणतो ना कंद मूळ, हम्म. कंद हम्म. असतं ना खाली, त्या कंदातनं पूर्ण झाड निर्माण होतं. म्हणून या जगाचा जो कंद, म्हणून तो जगद आदी कंद. हे माऊलींची मुकुंद. प्रेमळ भाषा आहे, पूर्ण भाषा जी आहे खूप सुंदर लिहिलेलं आहे. बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. आता तो कसा आहे कृष्ण, राया राया जो निर्मळू,
निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो, तो शरण जाण्यालायक आहे. पै सुर सहाय शिळू, की ज्या ज्या वेळी देवतांना मदत लागते त्यावेळी कृष्ण त्यांची मदत करतात. लोक लालन नीळू लालन लीलू लीळू, बापरे, मला वाटतं कोणाचं जर प्रॅक्टिस करायचं असेल टंग, ते जिभेच्या प्रॅक्टिससाठी हा शब्द अगदी उत्तम आहे. काय शब्द आहे? टंग लोक ट्विस्टर. लालन लीळू. हा जर म्हणता आला तर नक्कीच सगळं काही म्हणता येईल. तर लोक लालन लीळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. हे सगळ्या जगाला हेल्प करणं हा त्याचा खेळ आहे जणू काही. जो धर्म कीर्ती धवळू, धवळूचा अर्थ आहे शोभणारा. अगाध दातृत्वे सरळू अंतुळ बळे प्रबळू बळी बंधनू. आता इथे काय झालेलं आहे की धर्मरक्षक, धर्मरक्षक म्हणून त्याची उज्ज्वल कीर्ती आहे. अपार औदार्याने तो विषम भाव रहित आहे. आणि बलवानामध्ये बलिष्ठ कोणता? बली. म्हणून बलीच्या प्रेमाने ज्याने स्वतःला बांधून सुद्धा घेतलेले आहे, असा तो कोण? जो श्रीकृष्ण. तो श्रीकृष्ण. जो भक्त जन वत्सलू. आता वत्सल म्हणजे काय? जेव्हा एखाद्या गाईला आपल्या वासराबद्दल जे प्रेम वाटतं ते म्हणजे वत्सल. म्हणून भक्तजन यांच्याबद्दल तसं प्रेम असणारा तो भक्तजन वत्सलू. प्रेमळ जन प्रांजळू, त्याचा अर्थ आहे सरळ. जे प्रेमळ लोक आहेत, जे सरळ आहेत, त्यांच्यासाठी हाच एक देवता आहे. सत्य सेतू सकळू, की कुठल्याही सगळीकडे हा सत्य याचं प्रतीक आहे. कला निधी, म्हणजे कृष्णामध्ये कितीतरी कला आहे, कारण हा त्यांचा पूर्ण शृंगार अवतार आहे हा कृष्णांचा. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा. चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम सत्ता ज्याची आहे. सांगे येरू देवाचा ऐकतू असे. तो स्वतः वक्ता असून परम भाग्यशाली म्हणजे अर्जुन हा श्रोता आहे. आणि ही जी कथा आहे भक्तांची, तो अर्जुन ऐकतो आहे. म्हणून आता पुढे काय होईल की आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. की संजय म्हणाला आता यापुढेही निरूपण चालेल, पण धृतराष्ट्रा लक्ष असू दे. आणि तेची रसाळ कथा मराठीया प्रतिपथा आणि जेल आता अवधारिजो. की आता तीच कथा मराठी भाषेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत वोळ गावे ती आम्ही, की सगळे संत तुम्ही कसे आहात ज्यांना आम्ही शरण जाऊ असे, हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या स्वामींनी श्री निवृत्तीनाथांनी मला हेच शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी. आणि आता आपण म्हणूयात तो 12वा श्लोक, कारण हा 12व्या अध्यायाचा क्लोजिंग श्लोक आहे. सगळ्यांनी एकत्र म्हणू. इति 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 श्रीमद इति इति श्रीमद्भगवद्गीतासु श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां उपनिषत्सु योगशास्त्रे ब्रह्मविद्यायां श्रीकृष्णार्जुन संवादे योगशास्त्रे संवादे भक्तियोगो नाम भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. वा, झकास. एकदम छान. अगदी रसाळ वाणीने आम्हाला छान तृप्त झाल्यासारखं वाटलं. हा, खरंच आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही, माऊलींच्या ओव्या इतक्या सुंदर आणि इतक्या गोड आहे की मी अजूनही 1 तास त्याच्यावरती बोलू शकतो अशी माझी इच्छा आहे. पण हो. पण आता ते माऊली तुझ्याकडून बोलून हा, आम्हाला पण या सत्रात म्हणजे वाटत होत. धन्यवाद धन्यवाद. नाही, खरं आजचं म्हणजे खूपच छान वाटलं असं की काय काय म्हणलं ऐकू नाही आलं. मीट झालाय. माऊली तोंडून वदवून आम्हाला समजवतात हा सोप्या बरोबर बरोबर. माऊली बदवून घेतात असंच म्हणणं अगदी Yes. बरोबर आहे.
आपण चॅनलच आहोत. येस. आणि तुम्ही बघाल तर मगाशी आपण वाट बघत होतो, जेव्हा आपण सगळे इथे आलो, 4 जण झालो, मग 5 झालो, मग आपण तेव्हा कुठे सेशन सुरू केलं. कारण सगळ्यांचं असणं फार येस. महत्वाचं. ते हो. भक्तीवर नारदांचं सुद्धा भक्तिसूत्र म्हणून खूप सुंदर आहे. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नारद नारद भक्तिसूत्र. नारद भक्तिसूत्र, अगदी बरोबर. चला आता 13वा अध्याय. बसायला. 13वा अध्याय म्हणजे याचा नेक्स्ट गिअर आहे. त्याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये आपण जेव्हा भेटू त्यावेळी मी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना देईनच, की पुढलं सेशन कसं आहे. पुढले 6 जे अध्याय आहेत गीतेचे, पुढले अध्याय 13 पासून ते 18 पर्यंत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे ते ज्ञान कसं आहे, तिथे आपल्याला झाडं बघायला मिळणार आहेत, संपत्ती बघायला मिळणार आहेत, मग अजून खूप काही आहे, प्रकृती पुरुष विवेक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्या वाट्याला तिथे येणार आहे. आपण ते ज्ञान हळूहळू अर्जित करूयात. परंतु हे 36 जे गुण आहेत ते आपण आपल्या आयुष्यामध्ये डावीकडे आणि उजवीकडे असे एका रांगेत लावायचे. म्हणजे आपण ड्रायव्हिंग करताना त्यांना क्रॉस करायचं नाही आणि त्यांच्या अनुसरून आपण वागायचं आहे. चालेल. बरोबर. येस. हम्म. चला, छान. आता आपण याच नोटवरती आपण माऊलींना म्हणूयात पसायदा. पसायदान. आता 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 विश्वात्मके देवे येनो यज्ञे यज्ञ दोषावे तोषावे दोषो तो न न द्यावे द्यावे पसायदान हे दान हे खळांची फळांची सांडो सांडो या सत्कर्मी वाढो सत्कर्मी रती वाढो का परस्परे पडो परस्परे पडो मैत्र जीवांचे मैत्र जीवाचे दुरितांचे दुरितांचे जावो जावो विश्व स्वधर्म सूर्ये विश्वधर्म पाहो सूर्ये पाहो जो जेव जो वाचेला देवाचे हो तो तेला प्राणी हो जात प्राणी जात वर्षत सकळ मंगळी वर्षत सकळ ईश्वर मंगळी निष्ठांची ईश्वर मांदियाळी निष्ठांची मांदियाळी अनवरत अनवरत मंडळी मंडळी भेट तू भेटतू दूता दूता चला चला कल्पतरुचे कल्पतरू मार्ग आरव चेतना चिंतामणी चेतनाची गाव चिंतामणीचे गाव बोलते बोलते जे अर्णव अर्णव पीयूषाचे पियुषाचे चंद्रमे चंद्रमेघे मलांछन लांछन मार्तंड मार्तंड चेतावहीन चेतावहीन ते सर्वा ते सदा सर्वांचे सज्जन सदा सज्जन रे हो तू सोय रे हो तू किंबहुना पुन्हा सर्वसुखी सर्व सुखी पूर्ण हो पूर्ण होऊनी ही लोकी लोकी जिजो आदि जिजो पुरुषी आदि पुरुषे अखंडित अखंडित आणि आणि ग्रंथोपजीवे ग्रंथोपजीविये विशेषी विशेषी लोकी ये लोकी दृष्टा दृष्टाव्यये दृष्टाव्यये होवावेची ओवावेची येथ म्हणे श्री म्हणे श्री विश्वेश्वराव विश्वेश्वराव होईल दान होईल पसावो दान पसावो येणे वरे येणे वरे ज्ञानदेव ज्ञानदेवो सुखिया सुखिया झाला झाला सुखिया सुखिया झाला झाला सुखिया सुखिया झाला झाला येणे वरे येणेवर ज्ञानदेव ज्ञानदेवो सुखिया सुखिया झाला. झाला. पंढरीनाथ महाराज पंढरीनाथ की जय. महाराज की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज स्वामी की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत की जय. तुकाराम महाराज श्री की जय. कृष्णार्पण श्री मस्तु. कृष्णार्पणमस्तु. ओम तत्सत. हरिओम तत्सत. छान. हरि ओम तत्सत. आता परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी आणि सुरुवात करू. ठीक आहे. चला, काळजी Yes. घ्या सगळ्यांनी. भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. हो ओके. छान. येस. Good. मस्त.